सगळ्यात अगोदर आपण सुरू करूया संविधानिक तरतुदी म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स। संविधानिक तरतुदी म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन। म्हणजे हे संविधान बनवत असताना, ह्या संविधानाला कायदेशीर मान्यता मिळत असताना, त्या सगळ्या मान्यता मिळत असताना तिथं कोणत्या कोणत्या संविधानिक बाबी इन्व्हॉल्वड आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत, हे सगळं आपण शिकणार आहोत। सुरू करूया। सगळ्यात पहिला वाक्य लक्षात ठेवा, संसद एखादा कर कमी करू शकते किंवा एखादा कर रद्द करू शकते, मात्र संसद कर वाढवू शकत नाही। हे जे वाक्य, हे वाक्य ॲज इट इज पाठ करा। दरवर्षीच्या परीक्षांमध्ये हे वाक्य असंच्या असं विचारलं जातं। संसद एखादा कर रद्द करू शकते, एखादा कर कमी करू शकते, मात्र कर वाढवू शकत नाही। का? पहा, लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्हीला मिळून आपण काय म्हणतो, आपली संसद असं म्हणतो। आणि या दोन्हीमधनं कुणाची निवड केली जाते, प्रधानमंत्री प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळाची निवड केली जाते। लोकसभा प्लस राज्यसभा आणि या दोन्हीमधनं प्रधानमंत्री प्लस मंत्रिमंडळाची निवड केली जाते। हा साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे, बरोबर। आता गोष्ट काय आहे पहा, सगळी धोरणं, सगळी कामं, सगळ्या सरकारी योजना या सगळ्यांसाठी कोण कारणीभूत असतं, या सगळ्यांसाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ कारणीभूत असतं, बरोबर। आता समजा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मंत्री जो अर्थसंकल्पाशी संबंधित आहे, त्यांचं नाव आहे अर्थमंत्री। समजा अर्थमंत्र्यांनी एखादं बजेट संसदेमध्ये मांडलं, मग हे बजेट संसदेमध्ये मांडल्यानंतर त्यावर डिस्कशन सुरू आहे, चर्चा सुरू आहे, मागण्या मांडल्या गेल्यात आणि त्यावर आता मतदानाची वेळ आली। मतदानाची वेळ आल्यानंतर समजा अर्थमंत्री म्हणले की आपण GST 6% करू, पण संसद म्हणते नाही, GST आम्हाला 10% करायचा आहे। मला सांगा, तुमच्यावरचा GST 6%वरनं 10% वाढला तर तुम्ही त्या अर्थमंत्र्याला पुढच्याच मतदान करून निवडून द्याल का? नाही। तुम्ही काय म्हणाल, पहा सर्वसामान्य व्यक्तींना हे कळतं का की कर संसदेने वाढवलाय? नाही। सर्वसामान्यांना काय कळतं, कर वाढवण्याचं काम आणि कर रद्द करण्याचं काम 100% कोण करतात, अर्थमंत्रीच करतात। आणि कुणाच्या सल्ल्यानं करतात, पंतप्रधानांच्या सल्ल्यानं करतात। म्हणजे इथं जर समजा अर्थमंत्र्यांनी दिलेली एखादी करांबाबतची तरतूद प्रोव्हिजन जर संसदेनं वाढवली तर अल्टिमेटली काय होईल, त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांचं सरकार पडेल, पंतप्रधानांचं सरकार पडेल आणि मग सरळ सरळ कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ म्हणजे प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ आणि संसद यांच्यामध्ये भांडण व्हायला सुरू होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली संसदीय शासन व्यवस्था म्हणजे आपलं पार्लमेंटरी गव्हर्नमेंट हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या हार्मोनियस रिलेशनशिपवरती अवलंबून आहे। आपली संसदीय शासन व्यवस्था ही कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या भांडणावरती, यांच्या विरोधावरती अवलंबून नाही। आलं लक्षात? त्यामुळे ही महत्त्वाची बाब, संसद एखादा कर कमी करू शकते, एखादा कर रद्द करू शकते, फक्त संसद एखादा कर वाढवू शकत नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो, ही सगळ्यात बेसिक मुद्दा आहे। ही पहिली संविधानिक तरतूद झाली। आलं लक्षात?